मी डॉक्टर रवी सावरे, एक बालरोग तज्ज्ञ. पॅरेंट कंप्लेंट घेऊन आपल्या बाळाला आलेत की छातीला त्याच्या गाठ आहे. हे 13 दिवसाचं बाळ आहे. तर ही जी कंडिशन आहे याला आपण फिजिओलॉजिकल गायनेकोमॅस्टिया असं म्हणतो. तर याच्यामध्ये कसं असतं, आईचं बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तर सगळ्या गोष्टी बाळाला आईकडून मिळत असतात. तर जेव्हा बाळ पोटात आहे तर आईचे हार्मोनसुद्धा बाळाला नाळेतून सगळं जे हार्मोन बाळाच्या शरीरात गेलेले असतात. तर अचानकपणे बाळ आईपासून सेपरेट झाल्याच्या नंतर काय असतं, हार्मोनचं लेवल अचानक कमी होतं. ते कमी झाल्यामुळं फिजिओलॉजिकल काही चेंजेस आपल्या शरीरात होत असतात. तर त्याच्यामुळं हे तर गाठ थोडीशी आहे, पण ही एकदम नॉर्मल आहे. याला काही काळजी करायचं कारण नाही आहे. जसं वय वाढेल बाळाचं त्यानुसार ऑटोमॅटिक 100% हे कमी होईल. बरेच जण काय करतात, आंघोळ करताना गाठीला दाबतात किंवा त्यातून दूध येतं का ते बघतात. तर त्यामुळे काय होतं, इन्फेक्शन होऊ शकतं बाळाला, त्याच्यामध्ये पू होऊ शकतो. आणि तशा बाळाला जर इन्फेक्शन वगैरे झालं, पू झालं, तर बाळाला ॲडमिट करून त्याच्यामधून चीर देऊन पू वगैरे काढावा लागतो आणि बाळाला त्रास होतो. बाळाच्या जीवालाही धोका होऊ शकतो. तर त्यामुळं अशा प्रकारची जर गाठ असेल नवजात बाळाला पहिल्या 1 महिन्याच्या आतमध्ये, तर हे बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या गाठीला कधीच दाबायला नाही पाहिजे, जेणेकरून त्याच्यात इन्फेक्शन वगैरे होणार नाही. ते ऑटोमॅटिक ही गाठ कमी होणार आहे 100%. ठीक आहे, धन्यवाद.